अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस झालेला आहे, त्यामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी ही दुथडी भरून वाहतीये। पुलावरून पाणी वाहू लागलाय, तर गडचांदूर मार्गावरचा भोयगाव मार्ग हा मागील 5 तासांपासून बंद झालेला आहे। या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्यात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी। विदर्भात मागील 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। त्यातच यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्याला त्याचा फटका जो आहे मोठा पडलेला आहे। त्याच्यामुळे गडचांदूर आणि चंद्रपूर हा जो मार्ग आहे भोयगावजवळील तो बंद झालेला आहे। मागील 5 तासापासून भोयगाव मार्ग जो आहे बंद आहे आणि त्याच्यामुळे या मार्गावर चालणारे वाहन जे आहेत मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मागील 5 तासापासून आल्या पूर परिस्थिती जिल्ह्यात असल्यामुळे या पुरामुळे आता शेतामध्ये पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे। भलेही चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नसेल, 24 तासात जर पाऊस जर आला तर चंद्रपूर शहरातली परिस्थिती जी आहे ते बिकट होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक भटपल्लीवार, NDTV मराठी, चंद्रपूर।